मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्यामध्ये ट्विटरवर मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही, आपण महायुतीचे घटक आहोत. रणजित देसाई धमकी प्रकरणी नितेश राणेंकडून निलेश राणे यांना समज. राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी शिंदेंच्या हालचाली. शिंदे लवकरच राज ठाकरे यांना भेटणार, स्नेहभोजनासाठी निमंत्रित करणार. मंत्री उदय सामंत यांच्यावर विशेष जबाबदारी, सूत्रांची माहिती. राज उद्धव यांनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची इच्छा. महाराष्ट्राच्या जनतेच्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे यांनी केला. ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून राऊतांचं पुन्हा एकदा वक्तव्य. आदिवासी समाजाच्या आरक्षणासाठी 25 जूनला बैठक. आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आरक्षणात सुधारणा करण्यासंदर्भात चर्चा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांना धक्का. भैरवनाथ शुगरवर आरसी कारवाई करण्याचे आदेश. शेतकऱ्यांचे 2,95,00,000 थकवले आणि त्यामुळे कारवाईचे आदेश. ईडीने भाजप नेते एम म्हात्रेंची बँक खाती गोठवली. शासनाची फसवणूक करून वन विभागाची जमीन लाटल्या प्रकरणामध्ये कारवाई. पनवेल दादर या परिसरामध्ये छापेमारीमध्ये 16,05,000 रुपयांची रक्कम जप्त. आणि आता पावसाच्या बातम्या. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये राधाकृष्ण नगरमध्ये पावसाचं पाणी घरामध्ये शिरले. पाण्याला ड्रेनेज लाईनमध्ये योग्य उतरण न दिल्याचा आरोप. इंद्रायणी नदीमध्ये वाहत जाणाऱ्या एका व्यक्तीला वाचवण्यात एनडीआरएफला यश आलं. 4 किलोमीटर पर्यंत वाहून गेल्यानंतर या व्यक्तीला वाचवण्यात एनडीआरएफला यश आलेलं आहे. संत ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा आजपासून सुरू होतो, त्यासाठी अनेक भाविक आळंदीमध्ये दाखल झाले. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीच्या बोरघर जवळ पाणी साचलेलं आहे. रस्त्यावर पाणी साचलं आणि त्यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या बाजूने सुरू आहे. जुन्नरच्या इंगळूण ते आंबे हातवीज घाट मार्गावर दरड कोसळली. रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. घाट माथ्यावर असलेल्या गावांचा संपर्क देखील तुटला आहे. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची रिपरिप सुरू. दादर माहीम या परिसरामध्ये सखल भागामध्ये पाणी साचलं. मीरा भाईंदर परिसरामध्ये रात्रभर पावसाची उघडीप. पहाटेपासून पावसाला पुन्हा एकदा सुरुवात. सखल भागामध्ये पाणी साचलंय. कांदिवलीमध्ये महावीरनगर परिसरामध्ये झाड पडलं, त्यामुळे रिक्षाचं नुकसान. कडुलिंबाचं झाड पडल्यामुळे लोक दात घासण्यासाठी काड्यात उडताना दिसले. धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये जाकी पिंपरी इथे विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू. भैरवनाथ लांडगे असं मृत युवकाचं नाव. 22 जूनला त्याचा विवाह होणार होता. बुलढाण्यामध्ये 4 दिवसापासून पावसाने दडी मारली. पीक जगवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड. पिकामध्ये सुरू केलं स्प्रिंकलर. तसंच पेरणी करून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतित.